UPSC मध्ये एक प्रश्न वारंवार विचारला जातो की शिक्षण व्यवस्थेमुळे असमानता इनइक्वेलिटी कशी परपिच्युएट होते. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा पॉइंट येणार आहे मार्क्सिस्ट एनालिसिस. तर त्याच्यामध्ये कार्ल मार्क्स स्वतः सांगतो की एज्युकेशन सिस्टम हा सुपरस्ट्रक्चरचा भाग आहे. त्याचं काम काय आहे? इकॉनॉमिक बेसला प्रोटेक्ट करणे. इकॉनॉमिक बेसनीच एज्युकेशन सिस्टमला शेप दिला जातो. त्याच्यानंतर लुई ऑल्थुसर आणि जिंटिस बाउल्स पण याच अनालिसिसला पुढे घेऊन जातात. याच्यामध्ये जे लुई ऑल्थुसर आहे त्याचं म्हणणं आहे की हे जे ऍक्च्युली लेबर फोर्स आहे, ओबिडियंट लेबर फोर्स निर्माण करणे ऍक्च्युली हे एज्युकेशन सिस्टमचा भाग आहे. म्हणजे याचा फायदा कॅपिटलिस्ट सिस्टमला होतो. त्याच्यानंतर जिंटिस बाउल्स यांनी करस्पॉन्डन्स प्रिन्सिपल आणि हिडन करिक्युलम नावाची गोष्टी मांडलेल्या आहे, ज्याच्यामुळे आपल्याला रियालिटी माहीत पडत नाही, फॉल्स कॉन्शियसनेस निर्माण होतो आणि रुलिंग क्लास आयडियोलॉजी परपिच्युएट होते. म्हणजे रियालिटी एक्सप्लॉयटेशन आहे ते कसं लपवलं जातं यावर ते बोलतात. त्याच्यानंतर मिथ ऑफ मेरिटोक्रेसी नावाचा एक पॉइंट आहे मायकल यंग यांचा. त्याच्यामध्ये ते सांगतात की याच्यामध्ये असं सांगितलं जातं की मेरिटोक्रेसी आहे, सगळ्यांना इक्वल अपॉर्च्युनिटी आहे सोशल मोबिलिटीसाठी. पण जे विकर सेक्शन असतात, इव्हन महिला किंवा त्या भागामध्ये जिथे मायकल यंग लिहित आहे तिथे रेशियल इश्यूज आहेत, हे सहसा इग्नोर केले जातात. सगळ्यांना इक्वल अपॉर्च्युनिटी मिळत नाही. त्याच्यानंतर पिएरे बोर्दू यांचं असं म्हणणं आहे ऍक्च्युली की एज्युकेशन जे आहे एक कल्चरल कॅपिटल आहे आणि मग त्या कल्चरल कॅपिटल जिथे सोशल कॅपिटल आहे त्यांनाच असं ऍक्च्युली म्हणजे हाय क्लास आहेत, इथे भारतामध्ये हाय कास्ट म्हणू शकतो, त्यांनाच जास्त अपॉर्च्युनिटी मिळते आणि एज्युकेशन सिस्टम किंवा कल्चरल कॅपिटल थ्रू ते आपलं इकॉनॉमिक किंवा सिम्बॉलिक कॅपिटल राखतात आणि हरारकी मेंटेन राहते. आणि भारतामध्ये पण दीपांकर गुप्ता आणि त्यानंतर सुखदेव थोरात काय सांगतात की एज्युकेशन किंवा हायर एज्युकेशन मध्ये काय आहे, असमान घटक यांना भेदभाव यांच्यासोबत भेदभाव केला जातो आणि त्याच्यामुळे पण ऍक्च्युली काय राहतं असमानता कायम राहतं असं आपल्याला लिहायचं. थँक्यू.